नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आत्ताचं आपलं हे जे लाईव्ह सेशन आहे हे सरळ सेवा लाईव्ह सेशन आहे आणि या सरळ सेवा लाईव्ह सेशनमध्ये आपण सरळ सेवा परीक्षांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती असेल की आगामी काळात जे काही सरळ सेवा एक्झामिनेशन्स होणार आहे या सर्व सरळ सेवा एक्झामिनेशन्स टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे घेण्यात येणार आहे आणि रिसेंटली जे म्हाडाची परीक्षा घेण्यात आली ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे घेण्यात आली आणि त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला. वेगळ्या प्रकारचे प्रश्न कोणते आपल्याला पाहायला मिळालेत तर त्या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न पाहायला मिळालेत ते एरर डिटेक्शनवर आधारित प्रश्न पाहायला मिळालेत. त्या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न पाहायला मिळाले ते पॅराजंबलवर आधारित प्रश्न पाहायला मिळालेत. त्या ठिकाणी आपल्याला पॅराग्राफवर प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे यापूर्वी कधीच सरळ सेवेला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले नव्हते, परंतु आता आपल्याला सरळ सेवा परीक्षामध्ये एरर डिटेक्शन, पॅराजंबल आणि पॅराग्राफचे क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यामुळे या प्रश्नांची प्रॅक्टिस आपली असणं फार गरजेचं आहे. जर पुढे आपल्याला पॅराजंबलचे प्रश्न विचारण्यात आली आणि त्यांची संख्या एकाच पेपरमध्ये जर 3 किंवा 5 असली तर मग आपल्याला हे पॅराजंबलचे प्रश्न कसे सोडवायचे हे माहिती असणं आवश्यक आहे. रिसेंटली म्हाडाची जी परीक्षा झाली त्या प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 पॅराजंबलवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आणि हे पॅराजंबल काय आहे, पॅराजंबलचे प्रश्न कशी सोडवावीत ते आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. पॅराजंबल म्हणजे काय, एक छोटासा पॅराग्राफ असेल, त्यामध्ये काही सेंटेन्सेस असतील, त्या सेंटेन्सेसला शफल करण्यात आलेलं असेल. म्हणजे त्यांचा जो सिक्वेन्स असेल तो सिक्वेन्स चुकवण्यात आलेला असेल आणि आपल्याला ही इन्स्ट्रक्शन दिली जाईल की ही जे शफल केलेली सेंटेन्सेस आहेत यांना एका क्रमाने आपल्याला लिहायचं आहे, एका क्रमाने आपल्याला यांना जोडायचं आहे आणि तो नेमका क्रम कोणता असेल तो क्रम आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तर म्हणून द्यायचा असतो. यालाच आपण सेंटेन्स अरेंजमेंट असं देखील म्हणत असतो. पॅराजंबलला आपण सेंटेन्स अरेंजमेंट असं देखील म्हणत असतो किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट असं देखील म्हणत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस आपल्याला पाहायला मिळतील, त्यांना शफल करण्यात आलेलं असेल, त्यांचा योग्य तो प्रकारे जो सिक्वेन्स होईल, त्यांचा योग्य प्रकारे जो क्रम होईल तो क्रम आपल्याला उत्तर म्हणून द्यायचा असतो. सेंटेन्सची एक करेक्ट सिक्वेन्समध्ये अरेंजमेंट आपल्याला करावायची असते. मग ही करताना आपल्याला कोणती खबरदारी घ्यायची आहे, पॅराजंबलचे प्रश्न सोडवताना आपल्याला कोणतं लॉजिक यूज करायचं आहे, काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत त्या देखील आपल्याला यूज करायच्या आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एक नवीन ट्रिक दिसेल, परंतु सर्वात कॉमन लॉजिक जे आपल्याला लावायचं आहे ते ऑप्शन्स ऑब्झर्वेशन करायचं आहे. सर्वात आधी कोणताही पॅराजंबलचा प्रश्न तुमच्यासमोर आला, फॉर एक्झाम्पल हा एक पॅराजंबलचा क्वेश्चन तुमच्यासमोर आहे आणि याचे हे ऑप्शन्स दिलेले आहेत 1 2 3 4. या ऑप्शन्सला पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काही लॉजिक देखील लावायचे आहेत, ते लॉजिक देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु सर्वात आधी हा जो प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे या प्रश्नामध्ये बघा, रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस, सेंटेन्सेसचे काही पार्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत ते रिअरेंज करायचे आहेत करेक्ट ऑर्डरमध्ये, एका योग्य सिक्वेन्समध्ये. करंट मेथड्स, इथून आपलं हे जे पॅराजंबलचं वाक्य जे आहे हे इथून सुरू होत आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी आपल्याला एक स्टार्टिंग दिलेली आहे, आपल्याला ऑलरेडी एक बिगिनिंग दिलेली आहे. आता ही जी बिगिनिंग आहे ही बिगिनिंग आपल्याला जोडायची आहे दुसऱ्या सेंटेन्समध्ये. कधी कधी आपल्याला ही बिगिनिंग दिलेली असेल, कधी कधी दिलेली नसेल. तुम्ही पहिला प्रश्न बघत आहात, या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी सुरुवात करून दिलेली आहे. म्हणजे सुरुवातीचं सेंटेन्स आपल्याला शोधायचं नाही आहे, सुरुवातीचं सेंटेन्स आपल्याला शोधायचं नाही आहे. या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे, करंट मेथड्सपासून आपल्या सेंटेन्सची सुरुवात केलेली आहे. मग आता करंट मेथड्सला या ठिकाणी आपल्याला एक एक सेंटेन्सला कनेक्ट करायचं आहे. मग आपण काय करतो, सुरुवातीला ही 4ही सेंटेन्सेस वाचण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु ज्या वेळेस आपल्याकडे वेळ फार कमी असेल अशा वेळेस पॅराजंबलची जी क्वेश्चन्स आहेत ही मोस्ट प्रोबेबली आपल्याला ऑप्शन ऑब्झर्वेशनने, ऑप्शन्स एलिमिनेशनने आणि काही महत्त्वाचे लॉजिक्स आहेत आणि छोट्या छोट्या काही ट्रिक्स आहेत ज्या प्रत्येक प्रश्नासोबत येत जातील, त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगणार ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. पॅराजंबलचा कसाही प्रश्न असेल
तो 100% तुम्ही योग्य त्या पद्धतीनेच सोडवून येणार. आता या ठिकाणी आपल्याला ही करंट मेथड्स नावाची सुरुवात दिलेली आहे. आता सरळ आपल्याला काय करायची आहेत, ही ऑप्शन्स जी आहेत ही ऑप्शन्स या ठिकाणी ऑब्झर्व करायची आहे. जर तुम्ही पाहिलं तर इथे आहे क्यू ने सुरुवात, इथे आहे एस ने सुरुवात, इथे आहे एस ने सुरुवात आणि इथे आहे पी ने सुरुवात. म्हणजे आपण म्हणू शकतो की करंट मेथड्स नंतर एकतर क्यू सेंटेन्स कनेक्ट होईल किंवा करंट मेथड्सला एकतर एस हे सेंटेन्स कनेक्ट होईल किंवा करंट मेथड्सला ऑलरेडी पुन्हा एकदा एस कनेक्ट होईल किंवा करंट मेथडला या ठिकाणी पी हे सेंटेन्स कनेक्ट होईल. परंतु या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं क्यू एस एस पी यानेच आपलं सेंटेन्स कनेक्ट होऊ शकतं. म्हणजे जे दुसरं सेंटेन्स असेल ते दुसरं सेंटेन्स या ठिकाणी आर असणार नाही. बघा इथे सुरुवात झालेली आहे क्यूने, इथे सुरुवात झालेली आहे एसने, इथे सुरुवात झालेली आहे एसने, इथे सुरुवात झालेली आहे पीने. म्हणजे यापैकीच आपलं कोणतं तरी एक उत्तर असेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे आर सेंटेन्स आहे हे आर सेंटेन्स या करंट मेथड्स नंतर येणार नाही. आणि अशा परिस्थितीत आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत आणि यानुसार आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मग बघा करंट मेथड्स नंतर या ठिकाणी फॉसिल फ्युअल्स दिलेला आहे, करंट मेथड्स नंतर या ठिकाणी एनॉर्मस अमाउंट्स दिलेला आहे, करंट मेथड्स नंतर या ठिकाणी टू मेक अमोनिया दिलेला आहे. मग आता बघा या ठिकाणी एक छोटंसं लॉजिक बघायचं की ज्या वेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात किंवा सेंटेन्समध्ये या पद्धतीने करंट मेथड्स येईल याच्यानंतर एकतर ऑफ हे प्रेपोजिशन यूज केलं जाईल किंवा टू हे प्रेपोजिशन किंवा टू हा इन्फिनेटिव्ह यूज केला जाईल. हा एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवायचं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तयार करून दिले जातील. मग हा एक छोटासा पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की करंट मेथड्स असेल किंवा प्रेझेंट पॉलिसी ज्या असतील यानंतर ऑफ किंवा टू येणार. मग आपण पाहू शकतो पहिलं सेंटेन्स जे आहे या पहिल्या सेंटेन्सची सुरुवात फॉसिलने झालेली आहे, दुसऱ्या सेंटेन्सची सुरुवात एनॉर्मसने झालेली आहे. आर सेंटेन्स तर आपलं कनेक्ट करत नाही आहे कारण ते ऑप्शनमध्येच नाही आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला टू मेक दिसत आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की करंट मेथड्स नंतर सरळ सरळ या ठिकाणी एस हे सेंटेन्स कनेक्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की या ठिकाणी करंट मेथड्स नंतर एकतर ऑफ किंवा टू असायला पाहिजे. वरील कोणत्याही सेंटेन्समध्ये आपल्याला ऑफ मिळालं नाही, एकाच सेंटेन्समध्ये आपल्याला टू मिळालेला आहे, या सेंटेन्समध्ये आपल्याला टू मिळालेला आहे. म्हणून करंट मेथड्स नंतर आपल्याला या ठिकाणी एस हे सेंटेन्स कनेक्ट करायचं आहे. मग बघा करंट मेथड्स टू मेक अमोनिया फ्रॉम नायट्रोजन रिक्वायर. आता बघा करंट मेथड टू मेक अमोनिया, अमोनिया बनवण्यासाठी जी करंट मेथड आहे फ्रॉम कशापासून, नायट्रोजन पासून अमोनिया बनवण्याची जी करंट मेथड आहे रिक्वायर, तिला कशाची गरज आहे, काहीतरी गरज आहे. मग बघा करंट मेथड्स नंतर पहिलं सेंटेन्स आपल्याला एस मिळतंय. एस जर आपल्याला मिळतंय तर एकतर आपलं उत्तर 3 होणार किंवा आपलं उत्तर 2 होणार, परंतु उत्तर 1 आणि उत्तर 4 आपलं होणार नाही. ही ऑप्शन्स या ठिकाणी एलिमिनेट झालेली आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना. बघा कधी कधी आपल्याला पहिलं सेंटेन्स दिलं जाईल, कधी कधी आपल्याला पहिलं सेंटेन्स दिलं जाणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या प्रकारे जसं आपण आर हा सेंटेन्स एलिमिनेट केला की जो करंट मेथड्सला क्लिक करत नाही आहे किंवा करंट मेथडला तो लिंक करत नाही आहे, ऑप्शनमधून आपल्याला कळालं की आर कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी लिंक करत नाही म्हणून आपण आर एलिमिनेट केलं. असं प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक प्रश्नामध्ये एक सेंटेन्स जे असेल ते ऑप्शनमध्ये कधीच सुरुवात करणार नाही आणि ते सेंटेन्स मग कधीच आपलं सुरुवातीचं सेंटेन्स होणार नाही. मग राहिलेल्या 3 सेंटेन्सेसमध्येच आपल्याला एक लिंकिंग किंवा जॉईनिंग करावी लागेल आणि क्लिअरली आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते मिळेल. मग आता बघा टू मेक अमोनिया फ्रॉम नायट्रोजन रिक्वायर, गरज आहे. आता इथे बघा एस ने सुरुवात झाली, इथे बघा एस ने सुरुवात झाली. आता यांच्या क्रमानुसारच आपल्याला जायचं आहे. एकतर काय होईल, एस नंतर क्यू येईल किंवा एस नंतर पी येईल, एस नंतर क्यू येईल किंवा एस नंतर पी येईल. मग आता बघा एस नंतर जर आपण क्यू म्हटलं तर बघा हे आपलं फर्स्ट सेंटेन्स झालं. समजा करंट मेथड्स नंतर हे फर्स्ट सेंटेन्स झालं. त्यानंतर बघा आपण क्यूशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. क्यू काय आहे, एनॉर्मस अमाउंट्स ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग. कशाची गरज असणार आहे, एनॉर्मस अमाउंट्स ऑफ हीट, खूप मोठ्या प्रमाणावर उष्णतेची गरज असणार आहे. कशासाठी,
करंट मेथड, सध्याची जी मेथड आहे टू मेक अमोनिया फ्रॉम नायट्रोजन, नायट्रोजन पासून अमोनिया बनवण्यासाठी सध्याची जी करंट प्रोसेस आहे किंवा करंट मेथड आहे त्याला गरज आहे. कशाची गरज आहे तर क्यू कनेक्ट करतोय एनॉर्मस अमाऊंट्स ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग. क्लियर. आणि इथे देतोय पी, इथे आपण क्यू कनेक्ट केला, आता आपण पी ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू. टू मेक अमोनिया फ्रॉम नायट्रोजन रिक्वायर, आता आपण पी हे सेंटेन्स करू, फॉसिल फ्युएल्स टू ब्रेक द स्ट्रॉंग बाउंड्स बिटवीन. आता हे व्यवस्थितरित्या कनेक्ट करतंय का. जितकं आपल्याला एनॉर्मस अमाऊंट्स ऑफ हीट रिक्वायर आहे तर फॉसिल फ्युएल्स टू ब्रेक स्ट्रॉंग बाउंड्स बिटवीन हे कनेक्ट करत नाहीये. हे थोडंसं लॉजिक आहे की जे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की सेंटेन्स क्यू जास्त सुटेबल आहे कनेक्ट करण्यासाठी की सेंटेन्स पी आहे. आपला सेंटेन्स क्यू हे जास्त कनेक्ट होताना दिसतंय, म्हणून आपण हे सेंटेन्स जे आहे हे ऑप्शन जे आहे हे ऑप्शन कॅन्सल करणार. आणि जरी पुन्हा एकदा आपल्याला याच ऑप्शन सोबत जायचं असेल तर आपण आर शी नंतर कनेक्ट करायचं. बघा आर काय आहे, नायट्रोजन आयटम्स सो दे कॅन बाइंड टू हायड्रोजन. आणि त्यानंतर बघा क्यू सेंटेन्स या ठिकाणी लास्ट म्हणतोय क्यू सेंटेन्स एनॉर्मस अमाऊंट्स ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग. आता बघा या बर्निंग नंतर पुढे काहीतरी असायलाच पाहिजे. जर क्यू या ठिकाणी लास्ट सेंटेन्स म्हणतोय तर बर्निंग नंतर काहीतरी असायला हवं होतं, म्हणजे क्यू सेंटेन्स लास्ट सेंटेन्स होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपलं दुसरं ऑप्शन जे आहे हे दुसरं ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं SQPR आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. तर या पद्धतीने आपल्याला लॉजिक लावून काही सेंटेन्सेस जी आहेत ती एलिमिनेट करायची आहेत. अगेन काही ऑप्शन्स जी आहेत ती देखील एलिमिनेट करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं लॉजिक आणि थोडेसे ग्रामरचे पॉईंट्स जे आहेत ते या ठिकाणी लिंक करायचे आहेत. ग्रामरचा पॉईंट इथे कोणता आला, करंट मेथड्स नंतर एकतर ऑफ येणार किंवा टू येणार, हा ग्रामरचा पॉईंट झाला. आर सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स होणार नाही हे आपण ऑप्शन्सवरूनच डिसाईड केलं. त्यानंतर जेव्हा आपण सेंटेन्स करंट मेथडशी बाकीचे जे क्यू आणि पी आहे हे कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला ते झाले नाही. आपल्याला कळालं की सेंटेन्सची सुरुवात ही एस पासूनच होणार, आपल्या सेंटेन्स अरेंजमेंटची सुरुवात ही एस या सेंटेन्स पासूनच होणार, म्हणून आपण एसला प्राधान्य देऊन हे जे दोन एस वाले ऑप्शन्स आहेत यांच्यामध्ये आपण जेव्हा कंपॅरिझन केली तेव्हा आपल्याला कळालं की तिसरं ऑप्शन जे आहे हे तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. क्लियर. सो पूर्ण सेंटेन्सेस न वाचता देखील कधी कधी आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून याच पद्धतीचा अवलंब हा प्रत्येक विद्यार्थ्याने करायचा आहे. कारण तुम्हाला ही सर्व प्रश्न जी दिली जातात पॅराजंबलची हे लॉजिकनेच सोडवायला दिली जातात. प्रत्येक सेंटेन्स जर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला तर तुमचं खूप वेळ याच्यामध्ये वाया जाणार आहे. त्यामुळे आधी ऑप्शन्सकडे आपण लक्ष ठेवायचं. जी ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येतील ती ऑप्शन्स आपण एलिमिनेट करायची आणि जी शिल्लक राहिलेली ऑप्शन्स असतील त्यांच्यानुसारच आपण क्रम लावण्याचा प्रयत्न करायचा. शिल्लक राहिलेल्या ऑप्शनमध्ये जे बेटर ऑप्शन आपल्याला वाटेल की हे चांगला सिक्वेन्स किंवा योग्य तो पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स देत आहे त्यालाच आपल्याला फायनल आन्सर म्हणून मार्क करायचा आहे. क्लियर आहे. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न 31/1/2022 रिसेंटली जी म्हाडाची परीक्षा झाली त्या सरळ सेवा परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न होता. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 हा देखील पॅराजंबलचाच आहे आणि यामध्येही देखील आपण तेच लॉजिक यूज करणार आहोत जे आपण मागच्या प्रश्नांमध्ये यूज केलं होतं. बघा, रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. हे सर्व सेंटेन्सेस आहेत एका करेक्ट ऑर्डरमध्ये यांना आपल्याला रिअरेंज करायचं आहे. हे पॅराजंबल आहे, याला जंबल करण्यात आलेलं आहे, म्हणजे हे इकडे तिकडे देण्यात आलेले आहे. यांना एका सिक्वेन्समध्ये आपल्याला रिअरेंज करायचं आहे, एका करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला रिअरेंज करायचं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स, ह्यूज क्वांटिटीज ऑफ गारमेंट्स वर स्टॅक्ड इनसाइड द रूम्स ऑफ बिल्डिंग. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोणत्याही सेंटेन्सने सुरुवात करून दिलेली नाहीये. इथे आपल्याला पहिलं जे सेंटेन्स आहे हे पहिलं सेंटेन्स शोधायचं आहे. मग आपण बघू शकतो, बघा या ठिकाणी पी ने सुरुवात झाली, या ठिकाणी एस ने सुरुवात झाली, या ठिकाणी क्यू ने सुरुवात झाली आणि या ठिकाणी आर ने सुरुवात झाली. पी नेही सुरुवात झालेली आहे, क्यू नेही झालेली आहे, आर नेही झालेली आहे, एस नेही झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येणार नाही. त्यासाठी आता आपल्याला सेंटेन्सेस रीड करावे लागतील. बघा, ह्यूज क्वांटिटीज ऑफ गारमेंट्स वर स्टॅक्ड इनसाइड द रूम्स ऑफ बिल्डिंग.
कदाचित पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. दुसरं सेंटेन्स रीड करूया. द बिल्डिंग हॅड 3 फ्लोअर्स, बिल्डिंगला 3 फ्लोअर्स होते, अँड ओनली फर्स्ट फ्लोअर गॉट मेजरली अफेक्टेड, आणि जे पहिलं फ्लोअर होतं त्या पहिल्या फ्लोअरलाच मेजरली अफेक्ट करण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, द बिल्डिंग हॅड 3 फ्लोअर्स असं म्हणण्यात आलेलं आहे, परंतु कोणती बिल्डिंग, कुठली बिल्डिंग, कशाची बिल्डिंग, त्या बिल्डिंगबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. आणि ज्या बिल्डिंगबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही ते बिल्डिंग आपलं पहिलं सेंटेन्स फॉर्म करू शकत नाही, ते बिल्डिंग आपलं पहिलं सेंटेन्स इनिशिएट करू शकत नाही. म्हणून इथून आपल्याला कळतंय की सेंटेन्स क्यू जे आहे हे सेंटेन्स क्यू आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. आणि सेंटेन्स क्यू जर आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही तर ऑप्शन 3 हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर पुढे बघा, ऑल्दो नो वन वॉज इंज्युर्ड बट इट टूक अ लार्ज एफर्ट टू डाउस द फ्लेम्स. आता या ठिकाणी बघा, ऑल्दोने सुरू झालेलं हे वाक्य आहे. जेव्हा एखादं वाक्य हे ऑल्दोने सुरू होतं तेव्हा ते वाक्य पहिलं वाक्य नसतं. जेव्हा एखादं वाक्य ऑल्दोने सुरू होणार ते वाक्य पहिलं वाक्य असणार नाही. जेव्हा एखादं वाक्य ही ने सुरू होणार, जेव्हा एखादं वाक्य शी ने सुरू होणार, जेव्हा एखादं वाक्य दे ने सुरू होणार, हे कधीच पहिली वाक्य असणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी आर हे सेंटेन्स देखील पहिलं वाक्य होणार नाही. या छोट्या छोट्या पॉईंट्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऑल्दोने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स का होऊ शकलं नाही, कारण सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी कोणत्या तरी बिल्डिंगबद्दल बोललं जात आहे, परंतु ती नेमकी कोणती बिल्डिंग आहे, कुठली बिल्डिंग आहे, कशाची बिल्डिंग आहे याच्याबद्दल आपल्याला काहीही प्रायमरी इन्फॉर्मेशन मिळालेली नाही, आणि म्हणून ते पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर बघा, अ मेजर फायर ब्रोक आउट, एक खूप मोठी फायर, खूप मोठी आग जी आहे, ब्रोक आउट इन अ 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. आता बघा, या ठिकाणी त्या बिल्डिंग बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की अ मेजर फायर, एक खूप मोठी आग, ब्रोक आउट लागलेली आहे, इन कुठे, अ 4 स्टोरी, 4 फ्लोअर असलेली 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. आता हे बघा, जर या ठिकाणी ह्यूज क्वांटिटीज ऑफ गारमेंट्स वर स्टॅक इनसाइड द रूम्स ऑफ बिल्डिंग, या ठिकाणी देखील बिल्डिंगचा वापर करण्यात आलेला आहे, परंतु नेमकी बिल्डिंग कोणती आहे हे या ठिकाणी आपल्याला कळत नाही, आणि म्हणून हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. आता आपल्याला आपलं पहिलं सेंटेन्स मिळालेलं आहे. पहिलं सेंटेन्स जे आहे ते हे आहे, अ मेजर फायर ब्रोक आउट इन अ 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. म्हणजे वरील सेंटेन्समध्ये जिथे जिथे बिल्डिंग लिहिलेलं आहे, जिथे जिथे बिल्डिंगबद्दल माहिती दिलेली आहे, किंवा जिथे जिथे बिल्डिंग हा शब्द आहे, तो बिल्डिंग किंवा ती जी बिल्डिंग आहे ती कोणती आहे, ती बिल्डिंग की ज्या बिल्डिंगमध्ये काय लागलेली आहे, आग लागलेली आहे, आणि म्हणून हे पहिलं सेंटेन्स आपलं होईल. आणि जर पहिलं सेंटेन्स हे एस सेंटेन्सने सुरू होत आहे तर या ठिकाणी बघा एकच सेंटेन्स आहे की जे एस ने सुरू होत आहे, बाकीचे सेंटेन्स पी क्यू आणि आर ने सुरू होत आहे. एकच ऑप्शन आहे की जे एस ने सुरू होत आहे. मग या ठिकाणी आपलं दुसरं ऑप्शन जे आहे हेच ऑप्शन करेक्ट होणार. आता आपल्याला पूर्ण सेंटेन्सेस रीड करण्याचीही गरज नाही, कारण ऑलरेडी आपण 5व्या सेंटेन्स 4थ्या सेंटेन्सपर्यंत येईपर्यंत आपण सर्व सेंटेन्सेस रीड केली होती. तरी देखील आपल्याला एक ठोकताळा करायचा असेल तर आपण हे सर्व सेंटेन्स या ऑर्डरमध्ये चेक करू शकतो की या ऑर्डरमध्ये ही सेंटेन्सेस बरोबर येतील का. बघा, अ मेजर फायर ब्रोक आउट इन अ 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. एका शहरामध्ये एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला आग लागलेली आहे आणि ते बिल्डिंग 4 मंजिला इमारत आहे, 4 तिचे मजले आहेत. त्यानंतर बघा आर घेतलेला आहे. मग आर मध्ये काय आहे, ऑल्दो नो वन वॉज इंज्युर्ड. आग लागलेल्या बिल्डिंगमध्ये ऑल्दो नो वन वॉज इंज्युर्ड, तिथे कोणीही जरी इंज्युअर झालं नसलं, कुणीही जरी जखमी झालेलं नसलं, बट इट टूक अ लार्ज एफर्ट टू डाउस द फ्लेम्स, तरी सुद्धा खूप मोठे प्रयत्न करावे लागलेत, खूप मोठी मशक्कत करावी लागली ती पूर्ण आग जी आहे ती आग काबूमध्ये आणण्यासाठी, ती आग विझवण्यासाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी क्यू दिलेला आहे, तर मग आपण आता क्यू याच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू. द बिल्डिंग हॅड 3 फ्लोअर्स अँड ओनली फर्स्ट फ्लोअर गॉट मेजरली अफेक्टेड. ती जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगला आग लागलेली आहे, त्या बिल्डिंगला किती मजले आहेत, 4 मजले आहेत, त्यापैकी 3 फ्लोअर्स अँड फर्स्ट फ्लोअर गॉट मेजरली. बघा, द बिल्डिंग हॅड 3 फ्लोअर्स, त्या बिल्डिंगला 3 फ्लोअर्स आहेत. जरी 4 मंजिला इमारत असली तरी खालचा जो बेसमेंटच्या वरचा जो असतो ग्राउंड फ्लोअर, त्याला फर्स्ट फ्लोअर म्हटलं जात नाही. तो ग्राउंड फ्लोअर, त्यानंतर फर्स्ट फ्लोअर, त्यानंतर सेकंड फ्लोअर आणि त्यानंतर थर्ड फ्लोअर असं म्हटलं जाईल. सो 3 फ्लोअर्स अँड ओनली फर्स्ट फ्लोअर गॉट मेजरली अफेक्टेड.
सो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो फर्स्ट फ्लोअर आहे तोच मेजरली अफेक्ट आहे, म्हणजे तोच आगीमध्ये जास्त आलेला आहे. आणि त्यानंतर बघा लास्ट सेंटेन्स सांगितलेलं आहे पी. मग बघा ह्यूज क्वांटिटीज ऑफ गार्मेंट्स वर स्टॅक्ड इनसाइड द रूम्स ऑफ द बिल्डिंग. ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ह्यूज क्वांटिटीज ऑफ गार्मेंट्स, खूप मोठ्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर गार्मेंट्स आहेत, अलंकार आहेत, वर स्टॅक्ड म्हणजे ठेवलेलं आहे इनसाइड द रूम ऑफ बिल्डिंग. त्या बिल्डिंगमध्ये एक रूम आहे आणि त्या रूममध्ये खूप सारे गार्मेंट्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. सो ऑर्नामेंट्स, गार्मेंट्स, ओके, ऑफ बिल्डिंग. सो या ठिकाणी आपला जो सिक्वेन्स आहे तो असा होता आहे SRQP, SRQP, आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. तुम्हाला समजून सांगताना मी प्रत्येक पॉईंट कव्हर करतोय, परंतु जेव्हा तुम्ही अशा सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार की कोणतं सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स होणार नाही, कोणतं सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतो, आणि त्यानुसार आपले किती ऑप्शन्स एलिमिनेट होत आहेत आणि किती ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत, आणि शिल्लक राहिलेल्या ऑप्शननुसार आपण कोणत्या सिक्वेन्सनुसार गेलो तर अगदी करेक्ट सिक्वेन्स आपल्याला मिळत आहे आणि ते ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. याच प्रोसिजरने, याच मेथडने तुम्हालाही जायचं आहे. पहिल्यांदा कोणतं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही त्यानुसार ऑप्शन्स एलिमिनेट करा. कोणकोणती सेंटेन्सेस पहिले सेंटेन्सेस होऊ शकतात त्यानुसार ऑप्शन्स ग्रॅब करा, त्यांच्या सिक्वेन्सला नोटीस करा, आणि जे सिक्वेन्स तुम्हाला योग्य वाटेल त्या सिक्वेन्सला तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन म्हणून मार्क करायचं आहे, उत्तर म्हणून मार्क करायचं आहे. क्लिअर? सो करण सरांचं उत्तर 2 आणि वैशाली मॅडम यांचं उत्तर 2 बरोबर आहे. हा प्रश्न देखील म्हाडा या परीक्षेमध्येच विचारण्यात आलेला होता. यानंतर बघा पुढचा प्रश्न, रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे, पुन्हा एकदा काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या सेंटेन्सेसला आपल्याला अरेंज करायचं आहे. सम ॲल्गल ब्लूम्स, सम ॲल्गल ब्लूम्स. आता बघा कधी कधी काही शब्द असे असतात की त्या शब्दांची अर्थ आपल्याला माहिती नसतात. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला शब्दांची अर्थ माहिती असणे आवश्यकच आहे का? तर पॅराजंबलची जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवणार, या प्रश्नांमध्ये शब्दांची अर्थ जरी माहिती नसली परंतु ग्रामरचे काही छोटे मोठे पॉईंट्स तुमचे माहिती असले तरी देखील तुम्ही पॅराजंबलचे प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे पॅराजंबलचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच पाहिजे याची काहीही आवश्यकता नाही, याची काहीही गरज नाही. प्रश्न जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला ऑप्शन्सला फक्त ऑब्झर्व करायचं आहे, त्यानुसार काही ऑप्शन्स एलिमिनेट करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आता बघा या ठिकाणी पी आहे, क्यू आहे आणि आर आहे, म्हणजे क्लिअर आहे की एस हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. म्हणजे ही जी सुरुवात आपल्याला दिलेली आहे या सुरुवातीनंतर कोणत्याही परिस्थितीत आपण एसला आपलं पहिलं आन्सर मार्क करू शकत नाही. म्हणजे सम ॲल्गल ब्लूम्स नंतर आपण डायरेक्टली अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, किल ऑर घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण एकतर पी किंवा पी ने आपलं उत्तर सुरू होईल किंवा क्यू ने किंवा आर सेंटेन्सने आपलं कनेक्शन होईल पहिलं. सो या ठिकाणी सम ॲल्गल ब्लूम्स ही ऑलरेडी सुरुवात दिलेली आहे. ॲल्गल ब्लूम्स काय आहेत? जे अल्गी असते, जे शेवाळ असतं पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये काही प्रकार असतात. सो ॲल्गल ब्लूम्स, तो त्याच्यातला हा एक ॲल्गल ब्लूम्स नावाचा एक प्रकार आहे, त्याच्याबद्दल काहीतरी माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी बघतोय. मग सम ॲल्गल ब्लूम्स नंतर एकतर प्रोड्यूस टॉक्झिन हे कनेक्ट करेल, सम ॲल्गल ब्लूम्स नंतर सिकन बर्ड्स अँड मराईन मॅमल्स हे कनेक्ट करेल, किंवा सम ॲल्गल ब्लूम्स नंतर कॉज लंग अँड स्किन इरिटेशन हे या ठिकाणी कनेक्ट करेल. मग आपण बघूया या ठिकाणी पी नेही सुरुवात झालेली आहे, क्यू नेही सुरुवात झालेली आहे, आर नेही सुरुवात झालेली आहे. सम ॲल्गल ब्लूम्स प्रोड्यूस टॉक्झिन्स थोडंसं करेक्ट वाटतंय. सम ॲल्गल ब्लूम्स सिकन बर्ड्स अँड मराईन मॅमल्स थोडंसं आपल्याला या ठिकाणी इनॲप्रोप्रिएट वाटतंय. सम ॲल्गल ब्लूम्स कॉज लंग, आता बघा या ठिकाणी कॉज लंग अँड स्किन इरिटेशन फॉर पीपल नियर बाय. सो या ठिकाणी सम ॲल्गल ब्लूम्स जे पाण्यातील शेवाळ असते ते पाण्यातील शेवाळ, कॉज लंग अँड स्किन इरिटेशन त्वचा आणि लंगचं जे इरिटेशन आहे फॉर पीपल नियर बाय. बघा आता हे शेवाळ जे असतं हे शेवाळ कुठे असतं? पाण्यामध्ये असतं. पाण्यामध्ये शेवाळ असल्यानंतर माणसांचा पाण्याशी संपर्क फार कमी येत असतो. जनरली माणसांचा तितका संपर्क येत नसतो जितका प्राणी आणि पक्ष्यांचा येत असतो. पक्ष्यांचा नाही, प्राणी आणि जे काही मॅमल्स असतील त्यांचा. मग या ठिकाणी बघा सम ॲल्गल ब्लूम्स नंतर जे काही करेक्ट आपल्याला कनेक्ट करताना दिसतंय ते हेच दिसतंय की काही ॲल्गल ब्लूम्स जे आहेत ते काय करतात? टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात. जे काही विष किंवा विषारी पदार्थ आहेत
त्यांना प्रोड्यूस करतात. म्हणजे आपल्याला इतकं क्लिअर कळतंय की सम ॲल्गल ब्लूम्स नंतर आपल्या सेंटेन्सची जी सुरुवात आहे ती सुरुवात पी ने होणार आहे. मग आपण जर पाहिलं तर 1 आणि 2 ही दोन ऑप्शन्स या ठिकाणी पी ने सुरुवात करत आहे. क्यू आणि आर हे या ठिकाणी आपली ऑप्शन्स उत्तर म्हणून होणार नाही. मग आपल्याला आता या दोन ऑप्शन्सनुसारच जायचं आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी फक्त एकच लॉजिक यूज करायचं आहे की पी नंतर एकतर एस येणार किंवा पी नंतर आर येणार. पी नंतर एकतर एस राहील किंवा आर राहील. मग बघा, सम ॲल्गल ब्लूम्स प्रोड्यूस टॉक्झिन्स विच कॅन रेंडर शेलफिश. ते शेलफिशला काय करू शकतात बघा, सम ॲल्गल ब्लूम्स प्रोड्यूस टॉक्झिन्स, काही ॲल्गल ब्लूम्स जे आहेत ते टॉक्झिन प्रोड्यूस करतात. विच कॅन रेंडर, की जे अशा अवस्थेपर्यंत नेऊ शकतात. कुणाला? शेलफिशला. शेल नावाची जी फिश असेल त्याला, शेलफिशला रेंडर म्हणजे त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणे. रेंडर म्हणजे काय? एकतर सादर करणे, प्रस्तुत करणे किंवा एखाद्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणे. आता इथे सादर करणे, प्रस्तुत करणे हा अर्थ होणार नाही. सायंटिफिक लँग्वेज आहे म्हणून या ठिकाणी सायंटिफिक पॉइंट आहे म्हणून या ठिकाणी रेंडरचा अर्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे असा होईल. सो प्रोड्यूस टॉक्झिन्स विच कॅन रेंडर शेलफिश. त्यानंतर बघा आपल्याकडे असेल एस, अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, किल ऑर, किंवा आपण म्हणू शकतो पी नंतर येईल आर, प्रोड्यूस टॉक्झिन्स विच कॅन रेंडर शेलफिश, कॉज लंग अँड स्किन इरिटेशन फॉर पीपल नियर बाय. आता बघा, विच कॅन रेंडर शेलफिश, इथे सरळ सरळ काय आहे? शेलफिश बद्दल बोललेलं आहे. म्हणजे पुढे जे सेंटेन्स आहे हे पुढे सेंटेन्स शेलफिश बद्दल कंटिन्यू होणं फार गरजेचं आहे. सो या ठिकाणी बघा, एकतर कॉज लंग अँड स्किन इरिटेशन फॉर पीपल नियर बाय हे सेंटेन्स होईल किंवा अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, किल ऑर. आता बघा, शेलफिश ह्युमन कन्झम्पशनसाठी असलेलं आहे आणि कॉज लंग स्किन इरिटेशन फॉर पीपल नियर बाय. म्हणजे या सेंटेन्स नंतर जर आपण आर हे सेंटेन्स घेण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं इनॲप्रोप्रिएट होईल आणि एस सेंटेन्स घेतला तर शेलफिश अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, म्हणजे माणसांना खाण्यासाठी, ह्युमन कन्झम्पशन जे आहेत त्यांना खाण्यासाठी कसं असणार आहे? अनसेफ असणार आहे. सो आपण बघू शकतात, प्रोड्यूस टॉक्झिन्स, टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात. विच कॅन रेंडर शेलफिश, ते शेलफिशला अशा अवस्थेत घेऊन जाऊ शकतात. कोणत्या अवस्थेत घेऊन जाऊ शकतात? अनसेफ अवस्थेत घेऊन जाऊ शकतात फॉर ह्युमन कन्झम्पशन. सो ह्युमन कन्झम्पशनसाठी ते कसं असणार? अनसेफ होणार. म्हणजे या ठिकाणी पी नंतर सरळ सरळ एस जो आहे हाच सेंटेन्स कनेक्ट होत आहे आणि पी नंतर जर एस हा कनेक्ट होत आहे, आर तितकासा कनेक्ट होत नाही, तर या ठिकाणी ऑप्शन 2 जे आहे हे आपलं उत्तर होणार नाही. मग एकच आपलं ऑप्शन शिल्लक राहिलं, एक पी एस क्यू आर. आणि आता आपण पी एस क्यू आर जे आहे हे या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न करूया की खरोखर पी एस क्यू आर या ठिकाणी आपल्याला करेक्ट सिक्वेन्स देत आहे का. सो सम ॲल्गल ब्लूम्स प्रोड्यूस टॉक्झिन्स विच कॅन रेंडर शेलफिश अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, किल ऑर. आता किल नंतर कोणता शब्द आहे? ऑर. आणि याच्यानंतर घ्यायचा आहे क्यू. सो किल ऑर सिकन, किल ऑर सिकन. एकतर ते किल करू शकतात किंवा सिकन म्हणजे आजारी पाडू शकतात. बर्ड्स, कुणाला? बर्ड्सला. अँड मराईन मॅमल्स, जे काही समुद्रातील मॅमल्स आहेत त्यांना. अँड इवन, आणि इवन काय करू शकतात? कॉज लंग अँड स्किन इरिटेशन फॉर पीपल नियर बाय. सो कळतंय आपल्याला या ठिकाणी पी एस क्यू आर हा एक योग्य सिक्वेन्स आपल्याला मिळतोय. पी आर क्यू एसच्या तुलनेमध्ये पी एस क्यू आर हा योग्य आहे आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे हे ऑप्शन 1 या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होत आहे. सो तानाजी सरांचं जे ऑप्शन 1 आहे अगदी बरोबर आहे आणि वैशाली कोल्हे मॅडमचं ऑप्शन 1 जे आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन in jumbled order, arrange the parts in the correct order to form a meaningful sentence or paragraph. पुन्हा एकदा अशाच प्रकारची सेंटेन्सेस आहेत आणि आपल्याला या ठिकाणी एक स्टार्ट करून दिलेला आहे. स्टार्ट काय आहे? ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. कोणती लर्निंग? जी ॲक्टिव्हिटीला बेस असते ती, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला लावतात. सो ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, त्याच्यानंतर दिलेला आहे विच, आणि या विच नंतर आपल्याला या ठिकाणी
4 सेंटेन्सेस दिलेले आहे. विच नंतर लगेचच आपण बघा इन घेऊ शकत नाही. विच नंतर लगेचच आपल्याला इन घेता येणार नाही. विचच्या आधी मात्र आपण इन घेऊ शकतो, इन विच असं म्हणू शकतो, परंतु विच नंतर इन म्हणू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सेंटेन्स पी आपलं कनेक्ट करणारं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा द हेल्प ऑफ केअरफुली डिझाईन ॲक्टिव्हिटीज अँड टास्क. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच द हेल्प, विच नंतर डायरेक्ट हेल्प आपल्याला घेता आलं असतं, विच नंतर डायरेक्ट हेल्प आपल्याला घेता आलं असतं, परंतु या ठिकाणी आर्टिकल द आल्यामुळे विच आणि द एकमेकांना व्यवस्थितरित्या कनेक्ट करणार नाही आणि म्हणून क्यू हे आपलं पहिलं कनेक्ट करणारं सेंटेन्स होणार नाही. सो ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग नंतर पी आणि क्यू ही आपली ऑप्शन उत्तरं होणार नाही. सो आपल्याला अशी ऑप्शन्स या ठिकाणी एलिमिनेट करायची आहे की ज्याची सुरुवात पी आणि क्यूने होत आहे. सो बघा या ठिकाणी हे पीने सुरू झालेलं आहे, याला आपण कॅन्सल केलं. एकतर आपलं एसने सुरू होईल किंवा आरने सुरू होईल, एकतर आपलं एसने सुरू होईल किंवा आरने सुरू होईल. क्यू देखील आपलं सुरुवात करणारा सेंटेन्स असणार नाही. सो बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच मेक्स बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट्स, ती बनवते आयडियाज अँड कन्सेप्ट्स. सो या ठिकाणी विच नंतर आपण मेक्सचा वापर करू शकतो, विच नंतर आपण मेक्सचा वापर करू शकतो आणि विच नंतर आपण एजचाही वापर करू शकतो, कारण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सिंग्युलर आहे, त्यानंतर विच दिलेला आहे, त्यानंतर मेक्स हा सिंग्युलर व्हर्बही बरोबर आहे, एज हा सिंग्युलर व्हर्ब देखील बरोबर आहे. सो एकतर सुरुवात आपली आरने होणार किंवा सुरुवात आपली एसने होणार. मग या ठिकाणी बघा एक आहे ऑप्शन एसने सुरू होणार, 2 आहेत ऑप्शन्स आरने सुरू होणारे. मग बघा makes between ideas and concepts. So activity based learning which makes between ideas and concepts. सो या ठिकाणी मेक्स तर बरोबर आहे, परंतु बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट्स जे आहेत हे या ठिकाणी थोडंसं इनॲप्रोप्रिएट होत आहे. का इनॲप्रोप्रिएट होत आहे? ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे बनवते बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट, आयडियाज आणि कन्सेप्टमध्ये बनवते. सो हे आपल्याला मिनिंगफुली या ठिकाणी म्हणता येणार नाही आणि म्हणून सेंटेन्स आर जे आहे, सेंटेन्स आर या ठिकाणी आपलं या ठिकाणी पहिलं सेंटेन्स कनेक्ट करणारं होणार नाही. सेंटेन्स आर जर पहिलं सेंटेन्स कनेक्ट करणारं होणार नाही तर ऑप्शन सी अँड डी कॅन्सल झाली. आता बघा आपल्यासमोर एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे SPRQ आणि हाच आपला करेक्ट सिक्वेन्स होईल. मग बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच इज ऑफन कन्फ्युज्ड विथ मॅनिफेस्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी, यानंतर आपल्याला पी हे सेंटेन्स कनेक्ट करायचं आहे. इन प्रिन्सिपल रेफर्स टू एंटर कनेक्शन अ लर्नर, त्यानंतर आर हे सेंटेन्स कनेक्ट करायचं आहे मेक्स बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट्स आणि त्यानंतर क्यू हे सेंटेन्स येईल मेक्स बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट्स द हेल्प ऑफ केअरफुली डिझाईन ॲक्टिव्हिटीज अँड टास्क. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे होणार हे ऑप्शन बी होणार. सो सुरुवातीला आपल्याला या प्रकारची प्रश्न सोडवताना अडचण येऊ शकते, परंतु तरी देखील आपल्यापैकी काही विद्यार्थी वर्ग असे आहेत ते या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं देत आहेत, त्यांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली आहे. आपण या सेशन्समध्ये काय करणार आहोत, फक्त म्हाडा परीक्षेमध्ये आलेली पॅराजंबलचे प्रश्न नाही तर इतर परीक्षांमध्ये आलेलेही पॅराजंबलचे जे काही प्रश्न आहेत ते देखील आपण घेणार आहोत. जवळपास या संपूर्ण सरळ सेवा सिरीजमध्ये आपण 150च्या वर पॅराजंबल्सची जी क्वेश्चन्स आहेत ते तुमच्याकडनं सोडवून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला 3 पॅराजंबलचे किंवा 5 पॅराजंबलचे क्वेश्चन्स येतील तर ते 3चे 3 किंवा 5चे 5 प्रश्न जे आहेत त्यांचे अचूक आन्सर्स, अचूक उत्तरं जी आहेत, करेक्ट आन्सर्स जे आहेत ते तुम्हाला देता आले पाहिजे. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे कोणता ना कोणता लॉजिक मिळणार. यासाठी फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे तर प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुम्हाला घरच्या घरी चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर काय करायचं, SSC CGL जे झालेले पेपर्स आहेत त्यांची पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. एकतर SSC CGL या परीक्षेचे प्रश्नपत्रिका असलेलं पुस्तक तुम्ही विकत घ्या किंवा SSC CHSLचे जे ऑनलाईन पेपर्स झालेले आहेत त्यांचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, ते तुम्ही घ्या आणि त्यामध्ये जे काही पीकी वारियर्स किंवा जे काही सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा जे काही पॅराजंबलचे क्वेश्चन्स आहेत ते पॅराजंबल क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक पॅराजंबलच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 सेंटेन्सेस असे दिसतील की जे पहिले सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत होणार नाही
आणि 2 सेंटेन्सेस असे दिसतील की जे पहिले सेंटेन्सेस होऊ शकतात. मग जे 2 सेंटेन्सेस पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही त्यांचं जे हेडिंग लेटर असेल ते हेडिंग लेटर तुम्हाला ऑप्शनमध्ये जाऊन शोधायचं आहे आणि ते जिथे जिथे सुरुवात करत असेल त्या ऑप्शन्सला आधी एलिमिनेट करायचं आहे, त्या ऑप्शन्सला आधी रिमूव्ह करायचं आहे. आणि राहिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शननुसार आपल्याला सिक्वेन्स जोडून बघायचा आहे. जो सिक्वेन्स तुम्हाला योग्य वाटत असेल त्या सिक्वेन्स असलेल्या ऑप्शनला तुम्हाला मार्क करायचं आहे. बाकी जास्त काही करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही खूप मोठी मोठी सेंटेन्सेस दिसत असतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की पूर्ण सेंटेन्सेस रीडच करावे लागतील किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की पूर्ण सेंटेन्सेसमध्ये असलेले शब्दांचे मिनिंग्स तुम्हाला लक्षात आलेच पाहिजेत, तर असं काहीही नाही आहे. काही ठराविक ग्रामरचे जे नियम आहेत ते जर तुमच्या लक्षात असतील, काही सेंटेन्सेस जी आहेत ते तुम्हाला कळत असतील की हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत देखील तुम्ही तुमच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतात, पूर्ण सेंटेन्सेस रीड न केलं तरी देखील. ओके, चल यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो. अगेन तेच आहे. हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स. या ठिकाणी बघा ही सेंटेन्सची सुरुवात केलेली आहे आणि आता आपण सरळ ऑप्शनकडे जाऊया. या ऑप्शनमध्ये जर आपण गेलं तर PQRS सर्वांनी सुरुवात करून दिलेली आहे. म्हणजे कोणतेही सेंटेन्स हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स नंतर कोणतेही सेंटेन्स येऊ शकतं. मग बघा हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार, थॉमस टर्नर त्यांचं नाव आहे, त्यांनी काहीतरी डिफाईन केलेलं आहे. सो हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स द लॅटर डेकेड्स ऑफ 19th सेंचुरी. त्यांनी काय डिफाईन केलेलं आहे? लॅटर डेकेड्स. डेकेड्स म्हणजे काय? दशकं. लॅटर म्हणजे काय? नंतरची. ऑफ द 19th सेंचुरी म्हणजे 19व्या जे शतक आहे या 19व्या शतकाची जी लास्टची दशकं असतील त्या लास्टच्या दशकांना त्यांनी काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतो, तूर्त म्हणू शकतो की पहिलं सेंटेन्स होऊ शकतो. आणखी कोणकोणते सेंटेन्सेस आहेत की जी पहिले सेंटेन्स होऊ शकतात ते देखील आपण चेक करणार आहोत. हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स चेंज वर ट्विन्ड विथ अ ग्रोइंग एन्थुझियाझम. आता बघा हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन चेंज वर ट्वेन हे या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कनेक्ट करण्याचं काम करत नाही आहे, कारण इथे आहे चेंज आणि त्यांनी जर चेंजला डिफाईन केलं असतं तर चेंज नंतर या ठिकाणी वॉज आला असता, वर आला नसता. त्यामुळे आपलं हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. आणि हे जर पहिलं सेंटेन्स कनेक्ट करणारं नसेल तर क्यूने सुरू होत असलेलं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. सो ऑप्शन ए हे क्यूने सुरू होत आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स फॉर स्पोर्टिंग. बघा त्यांनी काहीतरी डिफाईन केलेलं आहे आणि जे डिफाईन केलेलं आहे ते या पद्धतीने नाउन म्हणून आपल्या समोर यायला पाहिजे, आधी प्रेपोजिशन येणार नाही फॉर. सो डिफाइन्स नंतर फॉर हा प्रेपोजिशन घेता येणार नाही. त्यामुळे डिफाइन्स नंतर हा जो फॉर प्रेपोजिशन या ठिकाणी घेतलेला आहे हा कनेक्ट करत नाही, म्हणून या ठिकाणी आर सेंटेन्स देखील पहिलं सेंटेन्स म्हणून कनेक्ट करू शकणार नाही. आणि आर सेंटेन्स जर होणार नाही तर ऑप्शन डी या ठिकाणी आपल्याला एलिमिनेट करावं लागणार. त्यानंतर बघा हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स टाइम वेन इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशल. हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. मग आत्ता आपल्याला काय करायचं आहे? एकतर पी पासून सुरू होणाऱ्या क्रमाला आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचं आहे किंवा एस पासून सुरू होणाऱ्या क्रमाला आपल्याला व्यवस्थित सेंटेन्सला अरेंज करायचं आहे. मग बघा आपण सुरुवातीला पी कनेक्ट करून बघूया. हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स द लॅटर डेकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज अ, त्याच्यानंतर आर्टिकल ए आहे. आता पी नंतर बघा आपल्याला एस दिलेला आहे, मग आपण बघूया की एस त्याच्याशी जुळतो का, सेंटेन्स पी शी सेंटेन्स एस जुळतो का. द लॅटर डेकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज अ चेंज वर ट्विन्ड विथ अ ग्रोइंग एन्थुझियाझम. ॲज नंतर अ चेंज लिहिलेला आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की क्यू हा या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बघा या ठिकाणी पी नंतर क्यू. हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाइन्स द लॅटर डेकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज पी नंतर एस. पी नंतर एस आहे, सॉरी पी नंतर क्यू नाही आहे, पी नंतर एस आहे. चेंज वर ट्विन्ड विथ अ ग्रोइंग एन्थुझियाझम आहे आणि एस आहे टाइम वेन इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशल. आता बघा चेंज देखील आर्टिकल ए नंतर येऊ शकत होता आणि टाइम देखील आर्टिकल ए नंतर येऊ शकतो. सो द लॅटर डेकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज अ चेंज असंही म्हणू शकतो, ॲज अ टाइम असंही म्हणू शकतो.
परंतु 19th सेंचुरीला चेंज वर ट्विन्ड विथ अ ग्रोईंग एन्थुझियाझमपेक्षा टाइम वेन इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशल हे जास्त कनेक्ट करताना आपल्याला दिसत आहे. सो बघा, हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाईन्स द लॅटर डेकेड्स, नंतरची जी काही दशकं होती ऑफ द 19th सेंचुरी, 19व्या शतकाची जी काही नंतरची दशकं होती, ॲज अ टाईम की तो एक असा टाईम होता वेन की जेव्हा इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशल, की जेव्हा एक इंडस्ट्रियल प्रोग्रेस होती अँड सोशल, सामाजिक काहीतरी होतं. मग सोशल नंतर फॉर येईल का? नाही. सोशल नंतर सरळ सरळ काय येणार? चेंज येणार. सो सोशल चेंज वर ट्विन्ड, इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशल चेंज वर ट्विन्ड विथ अ ग्रोईंग एन्थुझियाझम. हेच आपल्याला करेक्ट होताना दिसत आहे आणि म्हणून सेंटेन्स ऑप्शन सी जे आहे हे या ठिकाणी करेक्ट सिक्वेन्स आपल्याला मिळतोय. पुन्हा एकदा बघा, हिस्टोरियन थॉमस टर्नर डिफाईन्स द लेटर डेकेड्स ऑफ द 19th सेंचुरी. पी आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करताना मिळतोय. सो या ठिकाणी सी बरोबर होईल, बी ऑप्शन्स या ठिकाणी चुकीचं होईल. तर या पद्धतीने ही जी काही पॅराजंबलची क्वेश्चन्स आहेत, हे पॅराजंबलची क्वेश्चन्स आपल्याला सोडवायची आहेत. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं की हिस्टोरियन थॉमस टर्नर नंतर डिफाईन शब्द आहे आणि डिफाईन्स नंतर आपण चेंज घेऊ शकतो, परंतु चेंज नंतर आपण वॉज घेतला पाहिजे, वर घ्यायला नको, आणि म्हणून हे सेंटेन्स आपण एलिमिनेट केलं पहिलं सेंटेन्स म्हणून. त्यानंतर डिफाईन्स नंतर प्रपोजिशन घेता येणार नाही फॉर, म्हणून आपल्याला हे सेंटेन्स देखील एलिमिनेट करावं लागलं. पी आणि एस सोबतच आपल्याला जावं लागेल. त्यात आपल्याला हिस्टोरियन थॉमस टर्नर नंतर सेंटेन्स पी जे आहे हे जास्त सुटेबल वाटलं, म्हणून आपण याला पहिलं सेंटेन्स म्हटलं नाही. पहिलं सेंटेन्स पी जे आहे तेच या ठिकाणी कंटिन्यू राहील आणि पीचं एकच ऑप्शन आहे आणि म्हणून तेच ऑप्शन त्या ठिकाणी आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल. क्लिअर? तर ही होती काही महत्त्वपूर्ण 5 पॅराजंबल प्रश्न. या ठिकाणी मी मुद्दाम 5 प्रश्न घेतलेली आहेत की सुरुवातीला हळूहळू काही महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत हे तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याला कंप्लीट ऑप्शन एलिमिनेशन थ्रू जायचं आहे. जर सुरुवातीलाच आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करता येत नसतील तर आपल्याला सेंटेन्सेसकडे वळायचं आहे आणि त्या सेंटेन्सेसची सुरुवात बघायची आणि त्या सुरुवातीनुसार आपल्याला हे बघायचं आहे की हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का, आणि जर सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकत असेल तर त्याला आपल्या ऑप्शनशी जुळवायचं, आणि जी सेंटेन्सेस आपल्याला पहिली सेंटेन्सेस नाही असं वाटत असेल त्यांची जी ऑप्शन्स असतील सुरुवात करणारी ती ऑप्शन्स आधी आपण एलिमिनेट करायची. शिल्लक राहिलेल्या ऑप्शन्सच्या सिक्वेन्ससोबतच आपण जाण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथूनच तुमचं करेक्ट आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आपल्याला मार्क करता येईल. सो या ठिकाणी आपल्याला लॉजिकचाही वापर करायचा आहे, ग्रॅमरचाही वापर करायचा आहे आणि प्रेझेन्स ऑफ माइंडचाही वापर करायचा आहे. थोडंसं ग्रामर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑप्शन्स एलिमिनेट करता देखील आपल्याला गरजेचं आहे. ऑप्शन्स एलिमिनेट करता आली पाहिजे की सेंटेन्स वाचल्यानंतर कोणतं सेंटेन्स पहिलं आहे, दुसरं आहे, कोणतं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नाही, इतकंच आपल्याला करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन्सकडे जायचं आहे. सो मेन मुद्दा हा आहे की ऑप्शन्सला आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. ऑप्शन्सवरूनच आपल्याला उत्तर जे आहे ते शोधायचं आहे, रादर दॅन आपला स्वतःचा वैयक्तिक काही क्रम लावण्यापेक्षा ऑप्शन्सकडे आपण जायचं आणि त्यांच्यातून आपण लॉजिक लावून ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण खूप सारे प्रश्न या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून घेणार आहोत, त्यामुळे तुमची इतकी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल की जेव्हा पॅराजंबलचा प्रश्न तुमच्या समोर येईल तेव्हा त्याचं अचूक उत्तर जे आहे ते तुम्ही देणार म्हणजे देणार. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण येथेच थांबतोय. भेटूया पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये. लवकरच एक नवीन शेड्यूल तुम्हाला दिलं जाणार आहे. या नवीन शेड्यूलनुसार तुमची लाईव्ह लेक्चर्स जी आहेत ते ऑर्गनाईज करण्यात येणार आहे. आज आपण फक्त सरळ सेवा लाईव्ह सेशन घेत आहोत. उद्याच्या दिवशी तुम्हाला कंप्लीट टाइम टेबल, कंप्लीट नोटिफिकेशन मिळेल की ज्या ठिकाणी पूर्ण आठवडाभराचं तुमचं जे लाईव्ह सेशनचं शेड्यूल असेल ते दिलं जाईल. रोज 2 लाईव्ह सेशन्स होतील. एक सरळ सेवा परीक्षांसाठी प्रॅक्टिससाठी लाईव्ह सेशन होईल आणि एक MPSC परीक्षांसाठी, मुख्य परीक्षांसाठी MPSCचं प्रॅक्टिस सेशन होईल. सरळ सेवा लाईव्ह सेशनमध्ये सरळ सेवांमध्ये येणारी प्रश्नांचं ॲनालिसिस आणि प्रॅक्टिस होईल. तर MPSC लाईव्ह सेशनमध्ये MPSCमध्ये येणारी प्रश्न त्यांचं ॲनालिसिस आणि MPSCमध्ये येणाऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण MPSC लाईव्ह सेशन्समध्ये घेत असतो. बाकी रेकॉर्डेड लेक्चर्स तर तुम्हाला दिलेली आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आवर्जून बघायची आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्स पाहिल्यानंतर तुमचे छोटे छोटे कन्सेप्ट्स प्रत्येक चॅप्टरचे तुमच्या लक्षात येतील आणि तुमची जी भीती आहे ती भीती दूर होईल.
आणि संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर्स एका साईडला बघत असताना दुसऱ्या साईडला आपल्याला ही प्रॅक्टिस सेशन्स देखील बघायची आहेत, जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल आगामी काळात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढील लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच.